पुण्यातील बुधवार पेठ परिसरात पोलिसांनी राबवलेल्या तब्बल 10 तासांच्या कॉम्बिंग ऑपरेशनवरून वाद निर्माण झाला आहे. पुणे पोलीस यांच्या या कारवाई दरम्यान ग्राहकांना रस्त्यावर बसवून सार्वजनिकरित्या अपमानित करण्यात आल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणी तुषार देविदास झेंडे पाटील यांनी नॅशनल ह्युमन राईट्स कमिशनकडे औपचारिकरित्या तक्रार दाखल केली आहे. पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार पार पडलेल्या या कारवाईत काही अल्पवयीन मुलींची सुटका करण्यात आली. 2 बांगलादेशी महिलांना बेकायदेशीर वास्तव्याच्या संशयावरून ताब्यात घेण्यात आले, तर एका व्यक्तीकडून अंमली पदार्थ जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. संबंधित गुन्ह्यांवर कायदेशीर कारवाई करणे योग्य असले तरी कारवाई दरम्यान उपस्थित ग्राहकांशी वागण्याची पद्धत अमानवी असल्याचा आरोप तक्रारदाराने केलाय. तक्रारीनुसार अनेक ग्राहकांविरोधात तात्काळ गुन्हा दाखल नसताना त्यांना तासनतास रस्त्यावर बसवण्यात आले. सार्वजनिक ठिकाणी ओळख उघड होईल अशा पद्धतीने वागणूक दिल्याने त्यांच्या सन्मानाला धक्का बसल्याचा दावा करण्यात आलाय. ही कृती मानवी हक्कांचे उल्लंघन असल्याचंही तक्रारीत नमूद करण्यात आलंय. झेंडे पाटील यांनी आयोगाकडे संपूर्ण कारवाईची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. पुणे पोलीस आयुक्तांकडून सविस्तर अहवाल मागवावा, ऑपरेशन दरम्यानचे सीसीटीव्ही फुटेज, लॉगबुक आणि ताबा नोंदी तपासाव्यात, तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय अपमानास्पद वागणूक देण्यात आलेल्या व्यक्तींना नुकसान भरपाई देण्याबाबत शिफारस करावी आणि भविष्यात अशा कारवायांमध्ये मानवी सन्मान अबाधित राहील यासाठी स्पष्ट मार्गदर्शक सूचना जारी कराव्यात अशी विनंतीही आयोगाला करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे पोलिसांच्या कारवाईच्या शिस्त पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून आता आयोगाच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. द पोलीस न्यूज ब्युरो, पुणे.